लाडकी बहिणींना लाडके 17वा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप कधी होणार आहे, तारीख नेमकी काय ठरणार आहे, वितरण नेमकं कधी सुरू होणार आहे, GR कधी येणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि बघा लाडके बहिणींचा आता या ठिकाणी उत्सुकता लागली, आतुरता लागली, सर आम्हाला हा हप्ता कधी भेटणार आहे, कारण की आता निवडणुका पण चालू आहेत, निवडणुका मतदान झालंय, मोजणी पण चालू आहे, सगळं व्हायला लागलंय। मग या ठिकाणी हप्ता वाटप का होत नाहीये, सरकार या ठिकाणी लाडक्या बहिणीवर का लक्ष देत नाहीये, या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि सरकारकडे पण आपण मागणी करणार आहोत की लवकरात लवकर हे वितरण व्हायला पाहिजे, GR लवकरात लवकर काढायला पाहिजे। नेमका 17वा हप्ता कधी भेटणार आहे हे आपण या ठिकाणी बघणार आहोत। त्याचबरोबर लाडक्या ताईंनो आज दत्त जयंती आहे आणि त्या निमित्ताने सर्व लाडक्या ताईंना श्री गुरुदेव दत्त। चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया। नेमकं काय या ठिकाणी असणार आहे, 17वा हप्ता कधी भेटणार आहे, कोणत्या तारखा समोर यायला सुरुवात झाली, बघा न्यूजपेपरला वगैरे पण आता तारखा यायला सुरुवात झालेली आहे, या तारखेला पैसे येतील, ते तारखेला पैसे येतील, हे सगळं आपण या ठिकाणी बघणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक आहे। आणि सर्व लाडक्या ताईंना एक छोटा प्रश्न विचारतोय, KYC करून घ्या लाडक्या ताईंनो, कारण की बघा आज जवळजवळ 3-4 तारीख उजळलेली आहे, डिसेंबर महिना असा म्हणता म्हणता बघून निघून जाईल आणि तुमचा मग परत KYC जर तुमची अपडेट असेल किंवा तुमची KYC राहिली असेल लवकरात लवकर करून घ्या, कारण की पुढे तुम्हाला चान्स भेटणार नाहीये, एकदा ऑलरेडी मुदतवाढ झालेली आहे। त्याच्यामुळे सर्व लाडके त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय, आपलं नाव सांगा, जिल्हा सांगा, 16वा हप्ता तुम्हाला भेटलाय का आणि KYC तुम्ही केली का, कमेंट बॉक्समध्ये सर्व लाडके त्यांनी सांगायचंय। चला तर वेळ न वाया व्हिडिओला सुरुवात करूया। 17वा हप्ता नेमका वाटप कधी होणार आहे, वितरण कधी सुरू होणार आहे, कोणत्या तारखेला समोर आलेल्या आहेत ते आपण बघणार आहोत। त्याचबरोबर निवडणुका सुरू आहेत बघा लाडके ताईंनो, या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरू आहेत या ठिकाणी, त्याच्यामुळे काय नेमकं याच्यावर परिणाम पडणार आहे का, वितरण पुढे ढकलणार आहे का, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत। त्याचबरोबर GR केव्हा येणार आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे GR यायला पाहिजे। आज 4 तारीख आहे बघा आणि बऱ्याच वेळेस 4 तारखेला या ठिकाणी GR आलेले आहेत, त्याच्यामुळे या आज GR येणार आहे का हे आपण बघूया, कारण की व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे। आणि 17वा हप्ता मग वाटप कधी होणार आहे, आज उद्या परवा किंवा ह्या आठवड्यात जर GR आला तर वितरण कधी होणार आहे। आणि 10 डिसेंबर तुम्हाला मी तारीख परत पहिल्यापासून सांगतो लाडके ताईंनो, 10 डिसेंबर पर्यंत तुम्हाला गुड न्यूज भेटणार हे आपण या ठिकाणी सांगत आहोत डायरेक्ट। चला आता वेळ व्हायला तर व्हिडिओला सुरुवात करूया। नेमकं कोणत्या न्यूजपेपरला नेमकं काय बातमी आली ते आपण या ठिकाणी बघत आहोत। साम टीव्हीची एक महत्त्वाची बातमी आली, आजची लेटेस्ट बातमी आहे, 4 डिसेंबर 2025 ची ही बातमी तुमच्या समोर दिसते। बातमी काय आहे बघा, लाडक्या बहिणींनो नोव्हेंबरचे 3000 कधी येणार, संभाव्य तारीख आली समोर। बघा संभाव्य तारीख आता समोर आलेली आहे। संभाव्य म्हणजे बघा लाडक्यातून एक गोष्ट लक्षात ठेवा, संभाव्य म्हणजे या ठिकाणी शक्यता सांगितलेली आहे। बऱ्याच लाडक्या ताई परत म्हणतील की सर या ठिकाणी तर सांगितलं तर या तारखेला पैसे येतील, मग का नाही आले, तर ही संभाव्य तारीख आहे, कारण की इलेक्शन चालू असल्यामुळे या ठिकाणी कोणते आदित्य तटकरे मॅडम असतील किंवा मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, कोणी काहीच बोलत नाही, लाडक्या बहिणीबद्दल काही शब्द काढत नाहीयेत, म्हणजे अधिकृत जी आपण जी म्हणतो तारीख अजून समोर आलेली नाहीये, शासनाकडून अजून कोणतीच न्यूज समोर आलेली नाहीये। मग आता बऱ्याच लाडक्या ताईंना माहित असेल की मागच्या वेळेस कसे हप्ते पडले होते, याच्यानुसार या ठिकाणी अनुमान बरेच जण मांडत आहेत। त्याच्यात साम टीव्हीने एक त्यांचं काय शक्यता सांगितलेली, संभाव्यता सांगितलेली। आता नेमकं कोणत्या तारखेला येणार आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे, पण बऱ्याच लाडक्या ताईंचा आता प्रश्न यायला लागलेत, तुम्हाला मी कमेंट्स पण दाखवतो त्या ठिकाणी की सर आमचा 15वा 16वा हप्ता पण बंद झालाय, 15वा 16वा हप्ता आम्हाला भेटला नाहीये आणि आम्हाला KYC करता येते। बघा खूप मोठं हे एक प्रकारचं आपण काय याला काय म्हणू शकतो काय सांगता येत नाही, पण 15वा 16वा हप्ता भेटत नाहीये पण KYC करता येते, म्हणजे KYC ला पात्र आहेत लाडक्या ताई, पण त्या ठिकाणी 15वा 16वा हप्ता भेटत नाही। मग याचं नेमकं काय कारण आहे, असे तुम्हाला काही प्रश्न आलेत का, किंवा अशा कोणत्या लाडक्या ताई आहेत का ज्यांना 12व्या हप्त्यापासून सगळेच हप्ते बंद झालेत, 12वा नाही, 13वा नाही, 14वा नाही, 15वा नाही, 16वा नाही, अशा कोणी लाडक्या ताई असतील नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि कमेंट बॉक्समध्ये सांगायचं की तुम्हाला कधीपासून हप्ते बंद झालेले आहेत आणि तुमच्या घरामध्ये किती लाडक्या बहिणी आहेत हे सांगा, कारण की इन्कम टॅक्सवर अजून काही या ठिकाणी चेकिंग झालेलं नाहीये, 4 चाकी पण अजून काही चेकिंग पूर्ण कंप्लीट व्हॅलिडेशन झालेलं नाहीये, पडताळणी पूर्ण झालेली नाहीये, त्याच्यामुळे त्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका, फक्त घरात तुमच्या किती लाडक्या बहिणी आहेत हे खूप महत्त्वाचं आहे, हे सगळ्याचं चालू आहे, याच्यानुसार लाडक्या बहिणी बाहेर काढल्या, त्याच्यामुळे तुम्ही घरात किती लाडक्या बहिणी फॉर्म भरला होता, किती लाडक्या ताईंना हप्ते येते ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। चला आता बघूया लाडक्या बहिणींनो, साम टीव्हीने कोणती बातमी दिलेली आहे आणि कोणती तारीख दिली आपण या ठिकाणी बघूया। तर लाडक्या बहिणी योजनेसाठी बघा, लाडक्या बहिणी योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार आहे, नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता पण या ठिकाणी सांगितली। बघा तर आता लाडक्या बहिणींनो एकच आपलं पण मागणी,
बघा ह्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आता एकच चालू झाले, नोव्हेंबर महिना संपलाय, त्या महिन्याचा हप्ता त्याच ठिकाणी भेटायला पाहिजे, हे सगळं आपलं मान्य आहे. पण आता बघा ऑलरेडी एक नोव्हेंबर महिना पूर्ण संपून गेलाय, GR पण अजून आलेला नाहीये, निवडणुका चालू आहेत. मग डिसेंबर महिन्याचा हप्ता आता जर आता नाही भेटला, आता डिसेंबर महिन्याच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात कुठला हप्ता टाकतील, नोव्हेंबरचा मागच्या महिन्यातला हप्ता टाकतील. मग डिसेंबरचा हप्ता परत पुढच्या महिन्यामध्ये गेला तर हे ठिकाणी गॅप पडायला लागला. लाडक्यातून तुम्हाला समजत नसेल तर एक गोष्ट समजून सांगतोय, हळूहळू तुमच्या या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या हप्त्यामध्ये गॅप पडायला सुरुवात झाली. मग हे गॅप जर भरून काढायचं असेल तर एकच याच्यावर उपाय आहे, तो म्हणजे 2 हप्ते एकत्र भेटायला पाहिजेत. यावेळेस जर 2 हप्ते एकत्र भेटले, आता निवडणुका पण आहेत आणि सरकारने जर हे टाकलं, चांगलं काम केलं, 17वा हप्ता आणि 18वा हप्ता एकत्र जर भेटला, 3000 रुपये जर अकाउंटला आले तर बघा गॅप भरणारे 1 महिन्याचा गॅप भरून जाणार आहे आणि पुढचे सगळे महिन्याचे मग हप्ते सुरळीत चालणार आहेत. ह्या वेळेस या ठिकाणी सरकारने 3000 रुपये टाकायला पाहिजेत. तुमचं याच्यावर काय मत आहे लाडक्या बहिणींनो, कमेंट बॉक्स सांगायचंय. 3000 रुपये एकत्र भेटायला पाहिजेत का, कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. आणि निवडणुकापूर्वी महिलांच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात असं सांगितलेलं आहे. तर बघा आता तारीख काय सांगितली बघूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळतात. ऑक्टोबर पर्यंत सर्व हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. महिला आता नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. नोव्हेंबर महिना संपून गेला तरीही अजून महिलांना पैसे दिले नाहीत. त्यामुळे गेल्या महिन्याचे पैसे कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. याबाबत अधिकृत माहिती लवकरच दिली जाईल. या ठिकाणी बघा आता सगळ्या लाडक्या ताईंचे तेच प्रश्न विचारले. तुमचा पण हाच प्रश्न आहे का की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तर आता भेटायलाच पाहिजे, मग डिसेंबरचा पण हप्ता भेटायला पाहिजे. इथं तुम्ही बघा नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्याची वाट या ठिकाणी लाडक्या ताई बघत आहेत. तुम्ही पण वाट बघतायत का, कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचं आहे लाडक्या ताईंनो. कारण की जर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता भेटला आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता भेटला तर खूप चांगलं होणार आहे. गॅप आहे तुमचा, जो गॅप आहे तो गॅप भरून निघणार आहे. तर बघा या ठिकाणी आता तारीख बघूया, नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार. तर लाडकी बहीण योजनेमध्ये नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची घोषणा येत्या आठवड्यात होऊ शकते. नगर परिषद निवडणुकीच्या मतमोजणीपूर्वी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील, त्यामुळे महिलांना कधीही खुशखबर मिळू शकते. बघा आता मतमोजणीच्या अगोदरच तुम्हाला ही खुशखबर भेटेल अशा स्वरूपाचं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. नोव्हेंबर महिन्याच्या हप्ता म्हणजे नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची घोषणा येत्या आठवड्यामध्ये, म्हणजे आता हे हप्ता संपून गेला, आज गुरुवार आहे. आता पुढचा जो हप्ता असणार आहे त्या हप्त्यामध्ये आता मी पण तुम्हाला तेच सांगितलं होतं, 10 डिसेंबर ही तारीख आपण सांगितलेली आणि यांनी पण आता तेच सांगायला सुरू केलंय की काय झालेलं आहे, ह्या येत्या आठवड्यामध्ये तुम्हाला हप्ता भेटेल, म्हणजे येणाऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला हप्ता भेटेल अशा स्वरूपाची एक चांगली बातमी समोर आली. तर लाडक्यातून तुम्हाला असं वाटतंय का की येणाऱ्या या आठवड्यामध्ये हप्ता भेटायला पाहिजे म्हणजे पाहिजे, आता याच्यापेक्षा जास्त लेट नको, हे आता शेवट असेल की या महिन्याच्या शेवटी आम्हाला या महिन्याच्या ह्या दुसऱ्या आठवड्यामध्ये हप्ता आम्हाला भेटायला पाहिजे. तर लाडक्यातून तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचंय. आणि ई-केवायसी तुम्ही अपडेट केली आहे का, कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. ई-केवायसी तुम्हाला तुमच्या काही चुका झाल्या होत्या का, जर चुका झाल्या असतील तर लवकरात लवकर अंगणवाडी सेविकांना भेटायचं आहे. ज्यांना पती नाही आहेत, वडील नाही आहेत, त्यांनी त्यांचे डॉक्युमेंट सबमिट केलेत का, कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचं आहे. लवकरात लवकर अंगणवाडी सेविकांना भेटा, सबमिट करा आणि ई-केवायसी पूर्ण करा. ई-केवायसी जरी पूर्ण नसेल तर हा हप्ता भेटेल, पण पुढचे 19-20 हप्ता मग प्रॉब्लेम येईल, त्याच्यामुळे ई-केवायसी करणं गरजेचं आहे. इथे सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुप्ते.